दिवसाची सुरुवात बरोबर बऱ्याच वेळेस आपण हायवेने ज्यावेळेस प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला अनेक पाट्या दिसतात, सूचनांच्या पाट्या असतात, इन्स्ट्रक्शन्स असतात की डाव्या बाजूला वळा, उजव्या बाजूला वळा जर ह्या ठिकाणी जायचं असेल, किंवा पुढे स्पीड ब्रेकर आहे, किंवा पुढे धोक्याचं वळण आहे. आणि अशा प्रकारे सूचना त्या ठिकाणी लावलेल्या असतात. पण बहुतेक वेळा लोक त्याकडे लक्ष देत नाही, त्या सूचनांकडे लक्ष देत नाही. ते आपल्या मनाप्रमाणेच वागत असतात. बघा, सिगरेट किंवा तंबाखू ह्यांच्या पाकिटावर स्पष्ट लिहिलेलं असतं की ह्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, परंतु सर्वात जास्त खप जो आहे, सेल जो आहे ह्याच गोष्टीचा होत असतो. आणि नंतर आपल्याला कळतं की आपण असं का वागलो. मनुष्य बऱ्याच वेळेस वागतो आणि नंतर काही गोष्टी त्याला समजतात. पवित्र शास्त्रामध्ये जर आपण वाचतो तर आपण योनाचं उदाहरण ज्यावेळेस बघतो, परमेश्वराने त्याला स्पष्ट आज्ञा केली, सूचना केली, तू ह्या ठिकाणी जा. परंतु तो गेला नाही, विरुद्ध दिशेला पळाला. परंतु परमेश्वराने त्याला परत त्या ठिकाणी घेऊन आला. आपण बघतो की तो का तसं वागला हे त्यालाही समजलं नाही. पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारलं. पेत्र हा इतका जवळचा होता, परंतु तरीही त्याने 3 वेळा नाकारलं. पण नंतर त्याला समजलं की मी काय केलं, आणि नंतर जाऊन तो रडला. परंतु ह्याच पेत्रावर देवाने भरोसा ठेवला आणि त्याच्यावर मंडळी उभारली, त्याला खडक म्हटलं गेलं. आणि आपणा प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण आहेत, पण बऱ्याच वेळेस आपण असं का वागतो हे आपल्याला समजत नाही. आम्ही का बोललो, मी असा का वागलो, किंवा मी असं का बोललो हे बऱ्याच वेळेस आपल्याला त्यावेळेस कळत नाही. चुकीच्या गोष्टी आमच्या हातून घडतात, पण त्या चुका आम्हाला स्वीकारायच्या. चुका स्वीकारा, देवाजवळ त्या कबूल करा. तो पुढे येऊन तुम्हाला क्षमा करेल आणि तुम्हाला ज्ञान आणि बुद्धी देईल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, नीतिसूत्र ह्याचा 28वा अध्याय 13वं वचन, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 28 अँड वर्स 13. जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.